खरंच जसजसा सूर्य उगवतोय आणि सूर्याचं ऊन प्रखर होत चाललंय तसतसे निकाल स्पष्ट होत आहेत असं आपण म्हणू शकतो। परंतु अजूनही दिल्ली विधानसभेमधील अस्पष्टता आणि संदिग्धता कायम आहे। कारण हे आकडे जरी 34 आणि 35 असे दिसत असले तरी सुद्धा इतकं नक्की आपण म्हणू शकतो की बहुमताचा आकडा हा स्पष्ट असेल आणि असा अंदाज याकरिता वर्तवला जातोय। कारण ही सगळी प्रयोगशाळा झाली होती दिल्ली वेगवेगळ्या राजकीय प्रयोगांची आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक प्रयोग हे आम आदमी पक्षाकडूनही केले गेलेत, भारतीय जनता पक्षाकडूनही केले गेलेले आहेत आणि त्यामुळे ज्यांचे प्रयोग यशस्वी ठरतील ते निवडणूक जिंकतील असं आपण नक्की म्हणू शकतो। सध्या भाजपच्या कार्यालयामध्ये अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे जल्लोषाचं वातावरण नाहीये, तर एक प्रकारे टेन्शनचं वातावरण आहे। या संपूर्ण वातावरणामध्ये तणाव कायम आहे कारण अजूनपर्यंत चित्र स्पष्ट होत नाहीये। भाजपच्या सुरुवातीला भाजप 50 पर्यंत गेलेली 47 पर्यंत गेलेली दिसली तरी सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी सावध भूमिका घेतली होती, कुठल्याही प्रकारचा जल्लोष किंवा सेलिब्रेशन केलं नाही आणि ही सावध भूमिका आपल्याला सर्वच पक्ष गोटांमध्ये दिसते। त्यामुळे भाजप आता तणावग्रस्त परिस्थितीमध्ये आहे कारण त्यांना अजूनपर्यंत चित्र स्पष्ट झालेलं नाहीये। अर्धा ते 1 तासामध्ये चित्र स्पष्ट होईल। अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये 800, 200, 1000 अशा मतांच्या फरकाने सध्या कोणाची तरी आघाडी आणि कोणाची तरी पिछाडी आहे आणि बहुतांशी विधानसभा मतदारसंघ हे इतक्याच मतांच्या फरकाने तिथे निकाल लागतील एवढं नक्की आहे। परंतु जो एकूण विधानसभेचा निकाल असेल त्यामध्ये मात्र बहुमताचा आकडा हा स्पष्टता कुठल्या तरी एका पक्षाला मिळेल असं आपण नक्की म्हणू शकतो ज्या पद्धतीचे ट्रेंड्स आहेत त्यावरून। त्यामुळे अजूनपर्यंत इथे भाजपच्या संपूर्ण कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारे कार्यकर्ते भाजपमध्ये अजून सध्या शांतता असल्याचं चित्र आहे आणि सध्या जे ट्रेंड्स दिसत आहेत त्यानुसार 70 पैकी 45 ठिकाणी भाजपने आघाडी घेतलेली आहे। आम आदमी पक्ष 23 ठिकाणी आघाडीवर आहे तर काँग्रेसने एका जागेवरची आघाडी कायम ठेवलेली आहे आणि आपची हॅट्रिक हुकण्याची चिन्ह पुन्हा एकदा दिसायला सुरुवात झालेली आहे। आपण काही मिनिटांपूर्वी 15 मिनिटांपूर्वी ज्या प्रकारे भाजपला 45 ते 50 जागांपर्यंत भाजपने आघाडी मारलेली होती, मात्र त्यानंतर आत्ताचं जे चित्र आहे हे आधीपेक्षा जास्त खात्रीलायक आणि आशादायक भाजपसाठी निश्चितपणे म्हणता येईल। कारण आता काही फेऱ्या पुढे गेलेल्या आहेत आणि यानंतरच्या कालांमध्ये जर ही आघाडी भाजपला कायम राहिली किंवा आपली पुन्हा एकदा मुसंडी मारली तर इथून पुढे हे आकडे सेटल होत जाण्याचं प्रमाण निश्चितपणे हळूहळू वाढत जाणार आहे। मात्र गेल्या काही मिनिटांमध्ये आपण बघतो आहोत की जवळपास 10 ते 20% फ्लक्च्युएशन या आकड्यांमध्ये येताना दिसतंय। गणेश ठाकूरकडे आपण जाऊया। गणेश, इतक्या